चला, आज आपण हॉटेलसारखीच ओल्या नारळाची चटणी घरी पाहणार आहोत. तर सुरुवातीला पॅन ठेवून घ्यायचा आहे. पॅनमध्ये एक माप तेल घालून घ्यायचं आणि पाऊण वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाण्याला हलकंसं भाजायचं आहे. 1 ते 1.5 मिनिटासाठी 1 ते 1.5 मिनिट भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे जेवढे शेंगदाणे तेवढीच फुटाण्याची डाळ, म्हणजे डाळ व पाऊण वाटी इतकंच घालायचं आहे. यालासुद्धा अजून 1 ते 1.5 मिनिटासाठी छान त्या तेलामध्ये भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला घालायच्या आहेत मिरच्या. हिरव्या मी 5 मिरच्या घातलेल्या आहेत. जास्त आपल्याला तिखट करायचं नाही, हलकंसं तिखट करायचं आहे, नाही तर आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 5 घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर लिंबू असते ना, तेवढीच आपण याच्यामध्ये घातलेली आहे. चिंच, याचीसुद्धा चव एकदम मस्त अशी लागते. यालासुद्धा हलवून घ्यायचं. नंतर घालायचं आहे मोठं 1 वाटी आपल्याला ओलं नारळ. नारळसुद्धा घालून थोडंसं याचा ओलसरपणा जाऊजेपर्यंत एक अर्ध्या मिनटासाठी याला भाजून घ्यायचं आहे. छान सर्व हे जिन्नस थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 मूठ आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. चवीपुरतं घालायचं आहे मीठ आणि 2 ते 2.5 वाट्या पाणी घालून एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची. पहा, एकदम बारीक जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशीच थिकनेस याला येते. आता काय करायचे, चटणी आपली झालेली आहे. आता राहिलेला आहे तडका. तडक्यासाठी 1 माप तडक्या पॅनमध्ये तेल घालून घेतलं आहे. त्याच्यानंतर अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं आणि अर्धा चम्मच आपल्याला घालायचं आहे हिंग. फोडणी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालायची 1 मिरची आणि हा तडका चटणीवर टाकून घ्यायचा. पहा, हॉटेलच्या चवीची आपली घरीची चटणी तयार झालेली आहे. नक्की करून पहा.